रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन। संत सेवालाल महाराज जयंती वाद, पत्रकार परिषदेत नरेंद्र जाधव यांचा बडेजाव, समाज व पत्रकारांचा ठाम निषेध। पुसद शहरात संत सेवालाल महाराज जयंतीच्या आयोजनावरून उसळलेल्या वादाला पत्रकार परिषदेत नवे वळण मिळाले। जयंती रॅली न काढल्याच्या मुद्द्यावरून काही युवकांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्याकडून जाहीर माफीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता। सोशल मीडियावरही या मागणीची जोरदार चर्चा रंगली होती। मात्र या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी बंजारा समाजातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ठाम भूमिका मांडली होती। समाज प्रतिनिधींनी आरोपांचा जोरदार इन्कार करत स्पष्ट शब्दात सांगितले की 550 युवक म्हणजे संपूर्ण समाज नव्हे। शहरासह विविध भागात जयंती उत्सव उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले। रॅली निघाली नसल्यास त्यामागे समितीतील समन्वयाचा अभाव कारणीभूत असू शकतो असे नमूद करत नाईक परिवारावर झालेले आरोप राजकीय हेतू परस्पर असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले। बेजबाबदार वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली। दरम्यान पत्रकार परिषद सुरळीत सुरू असताना कोणत्याही अधिकृत संघटनेशी संबंध नसलेले नरेंद्र जाधव अचानक मंचासमोर येत माईक हातात घेतल्याने वातावरण ढवळून निघाले। त्याचवेळी व्हिडिओ व्हायरल प्रकरणाशी संबंधित युवक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ उडाला आणि उपस्थितांनी त्याला थांबवले। केलेल्या या घोषणामुळे सभागृहात क्षणिक तणाव वातावरण निर्माण झाले होते। आयोजकांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधितांना सभागृहाबाहेर नेले। घटनेनंतर पुन्हा माईक हातात घेत जाधव यांनी आयोजकांनाच लक्ष करत ही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती असा सूर लावला। याच वेळी त्यांनी अनावश्यक राजकीय विधान करत इंद्रनील नाईक हेच बंजारा समाजाचे खरे वारसदार असल्याचा दावा केला। किती किलोमीटरचा अंतर आहे? श्रीकांत जवान त्याचे साक्षी आहे। सोलापूरला जाऊन त्याची साक्षी कर। दिवसाकाळी आल्यावर 5-5, 6-6 घरांची वास्तू असतील। बंजारा समाजाच्या तांड्यावाड्या परिस्थितीत त्या ठिकाणी एकेका घराची 13वी असेल, एखाद्याची 5वी असेल आणि ही जी अवेलेबिलिटी असते पुस्तकाच्या फोनवर बोलणं एका नेत्याचा गुन्हा आहे। आम्हाला त्या प्रत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे। याच पुष्पावंती नगरीमध्ये याच प्रशासनाचा प्रतिनिधी असलेल्या तहसीलदार साहेबांनी चोऱ्या सकट सेवालाल महाराजांची पूजा केली। कुठे गेली तो तुमची पत्रकारिता? आपण या ठिकाणी आजकाल आणि परवा नव्हे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाईक परिवारच, इंद्रनील नाईकच आणि मोहिनी नाईकच। हे का होता? हे का होता? का स्पष्टीकरण देताय तुम्ही? गरज नाही गरज नाही। कारण मागच्या काही काळापासून ज्या सातत्यानं हीच ती मोहिनी नाईक आहे बंजारा समाजाची हेच मुलगी कलेक्टर झाली। उदय हो सोलापूर किती किलोमीटरचा अंतर आहे? श्रीकांत जवान त्याचे साक्षी आहे। सोलापूरला जाऊन त्याची साक्षी कर। दिवसाकाळी त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या टीम मध्ये करतो। 5-5, 6-6 घरांची वास्तू असतील। बंजारा समाजाच्या तांड्यावाड्या परिस्थितीत त्या ठिकाणी एकेका घराची 13वी असेल, एखाद्याची 5वी असेल आणि ही जी अवेलेबिलिटी असते पुस्तकाच्या फोनवर बोलणं एका नेत्याचा गुन्हा आहे। आम्हाला त्या पत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे। याच पुष्पावंती नगरीमध्ये याच प्रशासनाचा प्रतिनिधी असलेल्या तहसीलदार साहेबांनी चोऱ्या सकट सेवालाल महाराजांची पूजा केली। कुठे गेली तो तुमची पत्रकारिता? निश्चितच आपला प्रश्न संयुक्तिक आहे। तर हे जेवढे तरुण होते या तरुणांना आम्ही फोनद्वारे आणि बैठका